चला दुसरा प्रश्न पाहू. दुसऱ्या प्रश्नात काय दिले, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाच्या किमती काढा. विवेचक म्हणजेच डेल्टा है ना. मग पहिलं गणित आहे एक्स वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. ह्याच्यासाठी विवेचकाची किंमत काढायची. मग विवेचकाची किंमत काढायची असेल तर आधी काय करावं लागेल, याची सामान्य रूपासोबत तुलना करावं लागेल. मग मी लिहिलं दिलेल्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx बरोबर bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. तर तुलना केल्यावर तुम्हाला इथे कळते की इथं वर्गचा सहगुणक एक्स वर्गचा सहगुणक ए आहे, इथे एक्स वर्गचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ए ची किंमत 1 आली. इथे एक्सचा सहगुणक बी आहे, इथे एक्सचा सहगुणक 7 आहे म्हणजे बी ची किंमत 7 आली. इथे सी म्हणजे स्थिरांक आहे, इथे स्थिरांक वजा 1 आहे. ठीक आहे ना. अशा किमती घेतल्याकडून मग आता विवेचकाचं सूत्र वापरायचं. विवेचकाचं सूत्र काय, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. मग इथे आता त्या ह्या किमती ज्या काढल्या त्या ठेवू. बीच्या जागेवर ठेवता येते 7, मग बीचा वर्ग म्हणून 7चा वर्ग होईल. हे वजाचं चिन्ह 4 गुणिला ए गुणिला सी, 4 गुणिला ए ची किंमत 1 गुणिला सी ची किंमत वजा 1. 7चा वर्ग घेतला 49, हे वजा गुणिला वजा झाले अधिक 4 1 4 आणि 4 1 4. ठीक आहे. 49 आणि 4 किती झाले 53. कळलं. विवेचकाची किंमत आली 53. आता इथून पुढं गणितात प्रश्नात इथपर्यंतच सांगितलंय, ह्याच्या पुढे नाही सोडवायला सांगितलं, पण तुम्हाला कळते की इथं 53 आलंय, ही 53 अधिक संख्या आहे म्हणजे ही विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. आणि जर या गणिताचं जर तुम्हाला मुळाचं स्वरूप ठरवायचं असलं तर आता इथे कळते तुम्हाला अधिक 53 आले म्हणजे विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. आणि मग याच्यावरून तुमच्या लक्षात येते की या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप काय असेल, वास्तव संख्या असतील पण ते असमान असतील है ना. चला ते विचारलं नाही आपल्याला पण सांगितलं मी. आता दुसरं गणित आहे 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. मग समीकरणाची तुलना करू सामान्य रूपासोबत. तुलना केली तर काय दिसते, इथं ए ची किंमत 2 दिसते, बी ची किंमत वजा 5 दिसते, सी ची किंमत 10 दिसते. बरोबर आहे का. मग विवेचकाची किंमत काढू. विवेचकाचं सूत्र लिहिलं बी वर्ग वजा 4ac डेल्टा बरोबर आहे ना. बीच्या जागेवर ठेवला वजा 5, 4 वजा 4 गुणिला ए म्हणजे 2, सी म्हणजे 10, वजा 5चा वर्ग अधिक 25, इकडे वजाचं चिन्ह 4 2 8 आणि 8 10 80. 25 मधून 80 जाणार नाहीत, 80 मधून 25 काढा, उत्तर येते वजा 55 है ना. 5 आणि 5 10 शून्य हाताला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8. बरोबर आहे. तर डेल्टाची म्हणजे विवेचकाची किंमत इथं वजा आली, ऋण आली. ठीक आहे ना. ऋण आली म्हणजे याचा अर्थ डेल्टाची किंमत ही कशी आहे, डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आली. बरोबर आहे ना. आता ह्याच्या पुढचा भाग विचारा नाही तरी पण मी सांगायला लागलो की जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो की या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप जर का विचारलं तर ते कसं असेल, वास्तव संख्या असणार नाही. बरोबर आहे का. आपलं झालं हे शिकून. आधीचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही, आपला मुळांचे स्वरूप ठरविणे तो व्हिडिओ पाहून घ्या. तिसरं गणित आहे. तिसऱ्या गणितात वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0 असलेले आहे. मग पुन्हा एकदा याची सामान्य रूपासोबत तुलना करू. मग ए ची किंमत वर्गमुळात 2 येते, बी ची किंमत 4 येते, सी ची किंमत 2 वर्गमुळात 2 येते. मग विवेचकाचं सूत्र लिहिलं, त्या सूत्रात ह्या किमती ठेवल्या. ठीक आहे ना. बीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग वजा 4 गुणिला ए म्हणजे वर्गमुळात 2, सी म्हणजे 2 वर्गमुळात 2. मग 4चा वर्ग 16, हे वजाचं चिन्ह 4 गुणिला 2 झाले 8 आणि वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 झाले 2. बरोबर आहे का. सॉरी 8 गुणिला 2, मग 4चा वर्ग 16 आला, हे 8 गुणिला 2 16 झाले, 16 वजा 16 म्हणजे 0 झाले. इथे विवेचकाची किंमत 0 आली. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल, काय आठवते तुम्हाला मागच्या व्हिडिओवरून, की जर विवेचकाची किंमत 0 असेल तर दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप काय असेल, बरोबर आहे, वास्तव आणि समान. चला आता प्रश्न तिसरा सोडवू. प्रश्न तिसऱ्यात आहे खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा. विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवणे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. याच्या आधी दुसरा प्रश्न जो घेतला आपण, त्या दुसऱ्या प्रश्नात होतं फक्त विवेचकाची किंमत काढा. मग आता त्याच प्रश्नाचा पुढचा भाग आहे की जर विवेचकाची किंमत तुम्हाला काढता येत असेल तर आता त्याच्या पुढचा भाग त्या विवेचकाच्या किमतीवरून मुळाचं स्वरूप काय येईल ते सांगा. इथे 3 गणित आहेत, त्याच्यापैकी मी 2 सोडवून ठेवलेत, एक आता मी तुमच्या समोर सोडवतो. जसं की पहिलं गणित आहे x वर्ग वजा 4x अधिक 4. मग याची आधी विवेचकाची किंमत काढायची, त्याच्यामुळे ह्याची तुलना करून एबीसीच्या किमती काढायला लागतील आपल्याला है ना, सामान्य रूपासोबत तुलना करायला. मग याच्यावरून ए ची किंमत काय होते, इथे ए ची किंमत काय आहे मग 1, बी ची किंमत काय आहे मग वजा 4 आणि सी ची किंमत काय आहे तर 4. कळलं. याच्यानंतर मग आता विवेचकाचं सूत्र.
विवेचक म्हणजेच डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. आता टाका याच्यात मग किती, डेल्टा बरोबर b चा वर्ग म्हणजे काय होते वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिला ए ची किंमत किती आहे 1 गुणिला सी ची किंमत किती आहे 4. ठीक आहे ना, याला सोडवा. वजा 4 चा वर्ग अधिक 16 वजा 4 1 4 आणि 4 चूक 16. 16 वजा 16 किती आलं उत्तर, डेल्टाची किंमत 0. मग डेल्टाची किंमत 0 आली याचा अर्थ काय होते, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की ज्या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत 0 येते तर त्या वर्ग समीकरणासाठी त्याची जी मुळे असतात त्या मुळांचं स्वरूप काय असेल तर ती वास्तव आणि कशी असतील, वास्तव आणि किंवा वास्तव व समान असतात. ठीक आहे ना, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि समान संख्या असतील. कळलं? सेम याच पद्धतीने आता इकडे करायचं आपल्याला. हे गणित आहे दुसऱ्या नंबरचं 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. मग याची तुलना केली a याच्यासोबत सामान्य रूपासोबत. मग a ची किंमत किती येते 2, b ची किंमत किती येते वजा 7, c ची किंमत किती येते 2 है ना. मग विवेचकाचं सूत्र लिहिलं, त्याच्यात किमती ठेवल्या. b चा वर्ग म्हणजे वजा 7 चा वर्ग वजा 4 गुणिला a म्हणजे 2, c म्हणजे 2 गुणिला है ना. वजा 7 चा वर्ग अधिक 49 वजा 4 दुनी 8 8 दुनी 16. 49 मधून 16 गेले अधिक 33 उरले, अधिक 33 संख्या आली डेल्टाची किंमत. अधिक संख्या आली याचा अर्थ काय की डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी आहे. मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कशी असतील, त्याचं स्वरूप कसं असेल तर हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो की डेल्टाची किंमत जर का 0 पेक्षा मोठी असेल तर याचा अर्थ त्या समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असतील पण असमान असतील, सारख्या नसतील. तिसरं गणित आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. मग याची तुलना केली याच्यासोबत तर a ची किंमत होते 1, b ची किंमत होईल 2, c ची किंमत होईल 9 बरोबर आहे. मग विवेचकाच्या सूत्रात ठेवलं b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत 1 आणि c ची किंमत 9. 2 चा वर्ग 4 वजाचं चिन्ह 4 1 4 आणि 4 9 36. मग 4 मधून 36 जाणार नाही, 36 मधून 4 काढले मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजा 32. आता डेल्टाची किंमत वजा संख्या आली, वजा संख्या आली याचा अर्थ काय की डेल्टा 0 पेक्षा लहान आहे, डेल्टाची किंमत 0 पेक्षा लहान आहे. मग आपण हे शिकलो की जर का एखाद्या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत 0 पेक्षा लहान म्हणजे वजा संख्या येत असेल तर त्या वर्ग समीकरणाच्या मुळे कसं असतात, मुळे कशी असतात त्याची वास्तव संख्या नसतात. कळलं?